काका, तो विजय थलपती मुख्यमंत्री झाला आहे, तर तो कसा आहे? विजय थलपती हा आता मुख्यमंत्री झालेला आहे. तो एक खूप मोठा सुपरस्टार आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. तामिळनाडूमध्ये जे सुपरस्टार किंवा फिल्ममधले लोक आहेत तेच आत्तापर्यंत मुख्यमंत्री झालेले आहेत जास्त करून. त्यामुळं ते जे फेमस असण्याचा फायदा, सुपरस्टार असण्याचा फायदा आणि त्यात तामिळनाडूमध्ये लोक चित्रपट वेडे आहेत. त्यामुळं विजय थलपतीला त्यांनी यावेळेस निवडून दिलेलं आहे. लहान लहान मुलांनी हट्ट केला की पप्पा मम्मी तुम्ही विजय थलपतीला निवडून द्या, त्यालाच मतदान करा. आणि तो आता सुपरस्टार झालेला आहे. आणि त्यांनी निवडणूक लढवताना खूप सारे वायदे केलेले आहेत. खूप म्हणजे इतके वायदे केलेले आहेत की तामिळनाडू सारख्या कर्जबाजारी असणाऱ्या राज्याला ते अजिबात परवडण्यासारखे नाही आहे. तरी सुद्धा त्यांनी वायदे केलेले आहेत जे पूर्ण होणं अशक्य आहे. जसं मोदीजींनी केलं, अनेक वायदे केले, ते पूर्ण झाले नाहीत. त्याचप्रमाणे विजय थलपतींनी पण अनेक वायदे केले आणि ते पूर्ण करणं अशक्य आहे. आता आपण बघितलं असेल, तुमच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की विजय थलपतींनी आजपर्यंत कुठल्याही पत्रकारांना इंटरव्ह्यू दिलेला नाही. कुठल्याही पत्रकार परिषदेला कुठल्याही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिलेली नाही आहे, जसं मोदी करतात तसं. तर ते एक लोकशाहीला खूप मोठी घातक अशी बाब आहे. आपण राज्यामध्ये काय करतो, काय काय आपल्याला योजना आहेत, राज्यातले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करावे लागतील, राज्य कसं चालवावं लागतं. आणि लोकशाहीमध्ये मीडिया फार महत्त्वाचा आहे. मीडियाच्या प्रश्नाला उत्तरं दिली गेली पाहिजे. अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्ष सुद्धा मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जातो आणि उत्तरं देतो. पण आपल्याच देशामध्ये काही लोक मीडियाला सामोरे जात नाहीत आणि ते मंत्री होतात, मुख्यमंत्री होतात, पंतप्रधान होतात. तर ही फारच घातक बाब आहे. आता येणाऱ्या काळामध्ये या कर्जबाजारी असणाऱ्या तामिळनाडूमध्ये तो कशा प्रकारे राज्य चालवतो हे बघणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळं येत्या वर्षभरात, वर्ष 2 वर्षात आपल्याला कळेल की विजय थलपती कशा प्रकारचे मुख्यमंत्री आहेत. ते चांगल्या प्रकारे राज्य